साहेब, आपण संपर्क प्रमुख झालेला आहात, आपली काय पहिली प्रतिक्रिया असेल, काय सांगाल? सर्वप्रथम की रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिणचा संपर्क प्रमुख म्हणून उद्धवजी साहेबांनी माझी जी नियुक्ती केली त्या नियुक्तीबद्दल मी खरं म्हणजे त्यांचा आभारी आहे आणि मला एक काम करण्याची, लोकांमध्ये मिसळण्याची एक संधी त्यांनी दिली. त्या संधीचं नक्कीच मी सोनं करून त्यांना दाखवेन. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे का आता मध्यंतरीच्या काळामध्ये जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी आपण कशा पद्धतीने भरून काढून कार्यकर्त्यांमध्ये तो जोश आहे, तो जोश एकदम कसा वाढवेन ह्यासाठी मी ते प्रयत्नशील असेल. जिल्हा परिषद निवडणुका झाल्या तेव्हा बऱ्यापैकी पराभव पाहायला मिळाला शिवसेनेला, पण आगामी काळामध्ये संघटना वाढीसाठी आणि पुढच्या होणाऱ्या ग्रामपंचायती असतील, विधानसभा किंवा निवडणुकांसाठी आपण कशा पद्धतीने काम कराल, काय? बघा, पराभव आणि हा नेहमी होत असतो, पण जिल्हा परिषदमध्ये जो पराभव झाला त्याचं आत्मचिंतन करून आता कार्यकर्त्यांमध्ये जो येणारा नवीन जोश आणि ज्या ज्या काही आमच्याकडून काही चुका झाल्या असतील त्या कार्यकारिणीमध्ये किंवा पक्षाकडून काही चुकीच्या लोकांना उमेदवारी दिली त्याच्यामध्ये निसर्तन करून पुन्हा एकदा येणाऱ्या भविष्य काळात ती वेळ परत आमच्या पक्षासाठी यदि येणार नाही याच्यासाठी मोर्चे बांधणी करून कार्यकर्त्यांमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण करतो. रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचं आपल्यासमोर आव्हान दिसतं आहे. ह्याला आव्हानाला कशा प्रकारे सामोरं जातं? खरं म्हणजे कसं माहिती आहे, आव्हान हा शब्द फार शिवसेनेसाठी कठीण नाही आहे, कारण शिवसेनेचा हा जन्मच नुसता संघर्षातून झाला आहे आणि आव्हान कोण देतं? जे आमच्या घरचे तिकडे गेले तेच आव्हान देतात, त्यामुळे त्या आव्हानाला काय महत्त्व वाटत नाही. चिपळूण संगमेश्वरने बऱ्यापैकी यश मिळवलं जिल्हा परिषदेने, त्यामध्ये पण चिपळूण संगमेश्वरमध्ये, पण बाकी दोन तालुके लांजा, राजापूर, रत्नागिरी फारच हे आलं नाही. बघा, चिपळूण संगमेश्वर तालुक्यामध्ये जी जबाबदारी माझ्याकडे होती त्यावेळेला मी त्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ते कार्यकर्त्याचा मेळावा घेतला, कार्यकर्त्यांमध्ये एक जोश निर्माण केला. आता ही नवीन 3 तालुक्यांची जी जबाबदारी माझ्याकडे दिली, निश्चितप्रमाणे मी तुम्हाला सांगतो जे काही मागच्या वेळेला झालं ते पुन्हा होणार नाही याचा नक्कीच तुम्हाला. स्थानिक समस्यांचा आवाज उठवला जात नाही, थोडंसं स्थानिक प्रश्नाचा आवाज उठवला जात नाही. काय झालं माहिती आहे, स्थानिकसुद्धा काही प्रश्न आहेत, ते वारंवार तेच प्रश्न येतात. त्यामुळे पहिल्यांदा आपण असं आहे की ज्याच्या आता सत्ता आहे त्या सत्तेच्या लोकांनी ते प्रश्न सोडवायचे. आम्ही विरोधक म्हणून त्या प्रश्नावर सतत आवाज उठवत असतो, पण काही गोष्टींच्या अडचणी येतात. त्या सगळ्यांसाठी आम्ही जेव्हा एकत्र येऊन मध्यवर्ती कार्यालयामध्ये ज्या काही मीटिंग्स होतील त्याप्रमाणे आम्ही एकत्र येऊन त्या काय गोष्टी अशी लढू, तेव्हा नक्कीच त्याला काहीतरी एक योग्य मार्ग असेल. धन्यवाद.